जाती पांडुरंग हो जाती पांडुरंग. कोणा हाती एक तारी चिपळ्यांची साथ, दुमदुमले आसमंत टाळांच्या नादात. भजने धुमाळी वाजवी तालांचा मृदंग, भजने धुमाळी वाजवी तालांचा मृदंग. गाती पांडुरंग गाती पांडुरंग गाती पांडुरंग हो गाती पांडुरंग. युगे 28 उभा पुंडलिकासाठी, राम झाला पांडुरंग रामदासासाठी. अंतरीच्या गाभाऱ्यात प्रेमलहरीचा संग, अंतरीच्या गाभाऱ्यात प्रेमलहरीचा संग. गाती पांडुरंग हो गाती पांडुरंग गाती पांडुरंग हो गाती पांडुरंग. पंढरीत वाळवंटी भक्त झाले दंग, पंढरीत वाळवंटी भक्त झाले दंग. गाती पांडुरंग हो गाती पांडुरंग गाती पांडुरंग हो गाती पांडुरंग गाती पांडुरंग हो गाती पांडुरंग. फारच सुंदर आहे. खूपच सगळ्या संतांचा आढावा आणि समर्थांपर्यंत आले. वा वा वा, एकदम छान. कुणी रचलेला आहे काय माहितीये. प्रेमल नावाची त्या हो. भजन शिकवायचं हां हां हां, आम्हाला. खूपच सुंदर, खूपच छान आहे. त्यांनी पुन्हा त्यांनी आवाज. काही भजन केले तर रचलेत हां आणि हां, त्यांना चाली पण लावल्यात. बर बर बर, छान छान. चल करूया सुरू. धन्यवाद ताई. मी म्हणते कोण? मी म्हणते वासंती कुलकर्णी. बर म्हणा. तुम्ही हे चालू केला नाही ऑडिओ, आवाज येत नाही वासंती ताई, आवाज येत नाही आहे. करू का मी सुरू मग? हां आलं कर. का आता? हो हो, आला आला, आता आला म्हणा. हा म्हणते मग कर केलं की. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले, आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. एक तारी रंगलेली दोन आसू वाहिले, एक तारी रंगलेली दोन आसू वाहिले. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले, आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. सावळी ती मूर्त माझ्या लोचने सामावली, सावळी ती मूर्त माझ्या लोचने सामावली. पापण्या मिटुनीत डोळे माऊली ती भेटली, पापण्या मिटुनीत डोळे माऊली ती भेटली. आर्त हे करतार झाले प्रीत होती रंगली, आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले, आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. पावलो मी माय बापा विठ्ठलाच्या पाऊली, पावलो मी माय बापा विठ्ठलाच्या पाऊली. देह झाला चंदनाचा पाहताची सावली, देह झाला चंदनाचा पाहताची सावली. बंधन हे तुटली भवाची धन्य आता
आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. एक तारी रंगलेने दोन आसू वाहिले. एक तारी रंगलेने दोन आसू वाहिले. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. रूप म्या पाहिले. रूप म्या पाहिले. पांडुरंगा हरी वासुदे हरी. चांगलं आहे. आज दोघींनी पांडुरंगाची भजनं म्हणली, सुंदर म्हणली. आज पांडुरंग आपल्याला प्रसन्न होणार. चला आता आलेत बरेच जण, सुरू करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्. माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वितः, भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनामृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं 65 हरिपाठकौ च सुलभौ सुज्ञाय चाज्ञाय च, गाथास्वानुभवामृते रसयुते भक्ताय मुक्ताय च. सर्वेषां च हिताय येन ग्रथितुं ज्ञानं तु गीतामृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं वेदान् वेदविदामहो पशुमुखात् प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं योगी समुद्बोधितः. गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं विश्वाय शान्तिप्रदं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं नमितो योगी थोरविरागी तत्त्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरणरी घावे अहंकार सांडून, आणि जणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी वावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला की सद्गुरुला तोष, वरद हस्त मस्तकी ठेवूनी देई मज आदेश. देई मज आदेश. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. अनुराधाताई तुमचा ऑडिओ चालू आहे तेवढा बंद करा. धन्यवाद. श्री पंढरीरायाला वंदन करूया. दोघींनी छान भजन म्हणलेलंच आहे. ज्ञानदेवांना निवृत्तीनाथांना वंदन करूया.
तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज आता आपण अमृतानुभवाच्या 3ऱ्या 4थ्या 5व्या ओवीकडे जाणार आहोत. काल 2री ओवी पाहिलेली आहे, 3रीचं थोडीशी सुरुवात केलेली होती, पण अनेकांनी त्याच्याबद्दल छान ही उदाहरणातून सुद्धा कसं आपल्याला समजून घ्यायचं आहे, या विद्येतून आपण विद्येकडं किंवा ज्ञानाकडं कसं जायचं आहे, परब्रह्म प्राप्ती कशी करायची, हा सगळा विचार आहे. आणि या वाचांच्या ऋणातून कधी मुक्त होता येते, कधीही मुक्त होता येत नाही काही जण म्हणतात, पण एकदा अज्ञान संपलं की वाचा ऋण आपलं संपतं किंवा वाचेची जी गती आहे ती त्या ठिकाणी थांबते असं सांगतायत. आता बघूयात आपण. दोन, 3, 4 ह्या ओव्या तशा पाहिल्या तर ओळीनं शिकण्याजोग्या आहेत. काल आपण 2री पाहिलेली होती आणि 3री पण थोडीशी पाहिली होती. देहासवे हातपाय, जाती मनासवे इंद्रिये, की सूर्यासवे जाये किरणजाल. अतिशय सोपा असा दृष्टांत दिलेला होता आणि तो आपण बराचसा समजूनही घेतला होता की ज्याप्रमाणे देह गेला की त्याच्याबरोबर हातपायही जातात आणि मन गेलं म्हणजे मन अमन झालं किंवा विरघळून गेलं की निर्व्यापार झालं की इंद्रियेसुद्धा निर्व्यापार होतात, म्हणजे इंद्रियांचे व्यापार थांबतात. त्याच्यासाठी उदाहरण दिलं होतं. त्या उदाहरणात अजून एक उदाहरण की जसा सूर्य मावळला का सूर्यासवे जाये किरण जाल, सूर्यासवे जाय किरण जाल. किरणांचा समूह जो आहे, किरणांचं जाळं जे आहे ते सूर्य मावळला की ते बरोबर तेही नष्ट होतं किंवा विलोपून जातं. अजून एक पुढची 4थी ओवी घेणार आहेत, पण या 2ऱ्या 3ऱ्याचा थोडासा आपण आस्वाद घेऊया. म्हणजे देहाबरोबर हे सगळे अवयव जातात. सगळ्या अवयवांची काही यादी घ्यायची गरज नाही. देह म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात पंचज्ञानेंद्रिय, 2 नाक, 2 कान, नाक, हो की नाही, डोळे, त्याच्यानंतर घ्राणेंद्रिय आहेतच, म्हणजे त्यालाच आपण नाक म्हणतो. हातपाय, हे हातपाय हे देहाचेच अवयव आहेत. आणि हातपाय म्हणलं की मग देह सगळे, कारण महत्त्वाचे ते पण अवयव आहेत. तर ते नष्ट झाले, देह नष्ट झाला की तेही अवयव नष्ट होतात. पण आपली आंतरिक जी सगळी हे आहे व्यवस्था जी आहे ती सगळी मनावर अवलंबून आहे. आणि मन हे शांत झालं की मग सगळे इंद्रियांचे व्यापार थांबतात. नाही तर आपण कितीही ठरवलं की आता मी डोळ्यांनी काही वाईट बघणार नाही, मी आता काही ऐकणार नाही, काही मी वाईट बोलणार नाही, पण तरीसुद्धा किंवा अगदी दुर्गंधाचा कधी लवलेश माझ्या घ्राणेंद्रियाला नको असं ठरवलं तरी मनाला जर वाटलं की अमक्या ठिकाणी जावं, तिथलं ऐकावं, तर ते मन आपलं ओढून आपल्याला तिकडे नेत असतं. एखादी गोष्ट पाहू नये अशी सुद्धा मनाला जर वाटलं तर आपल्याला वाईट गोष्ट पाहावी लागते किंवा आपण पाहतो. तर म्हणून मनाचा विलय झाला की सगळी इंद्रिय शांत होतात. जसं सूर्य गेला की सूर्याबरोबर त्याची किरणंसुद्धा जातात. त्याच्यासाठी गिर्वाण वाणीमध्ये असं म्हणलेलं होतं, हस्तांघ्रयश्च देहे देहेन इंद्रियाणि मनसा सह यथा यथैव निर्यांती रविणा सह रश्मयः. हे पण झालं होतं मला वाटतं आपलं. हस्त आणि अंघ्री म्हणजे पाय बरं का. आपण मागं गुरुअष्टक पाहिलं होतं, गुरोरंघ्री पद्मे मनश्चेन्न लग्न ततः किं ततः किं ततः किं ततः किं. तर अंघ्री हा शब्द चरणासाठी आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि हस्त आणि अंघ्री या दोहोंचं देह पडला की तेही विलय होतात किंवा त्यांचाही नाश होतो, तेही जातात. आणि मनसासह इंद्रियाणी, आणि मनाबरोबर
इंद्रियही नष्ट होतात, म्हणजे इंद्रिय जातात. यथा यथैव निर्यांती रविणासह रश्मया. यथा यथा हा शब्द दोनदा वापरलेला आहे. म्हणजे जसा सूर्याबरोबर सूर्याची किरणंसुद्धा जातात, तसेच हे सगळे नष्ट होत असतात. म्हणजे हा नाश कसा करून घेतला जातो किंवा कसा होतो? सगळं देहावर, सगळ्या इंद्रियांचं किंवा सगळ्या अवयवांचं अवलंबून आहे. देह पडला की त्याच्याबरोबर आपले हातपाय पण जातात. मनाचा लय झाला की त्याच्याबरोबर सगळी इंद्रिये जातात. सूर्य गेला की त्याच्याबरोबर सगळी किरणं जातात. गुलाबराव महाराज तेच सांगतात की देहाबरोबर देहाचे हातपाय अवयव जातात, मनाबरोबर इंद्रिये जातात आणि सूर्याबरोबर त्याची किरणं जातात. सगळे वि. कुलकर्णी काय सगळ्यांनी तेच, कारण ते तोच अर्थ आहे, त्यात वेगळं काय सांगणार. आणि हे आपल्याला पटलेलं आहे किंवा हे आपल्याला माहिती आहे. मग हे कधी होतं? त्याच्यासाठी एक छान सांगतायत की अविद्येचा नाश झाला की मग आपण ज्या काल सगळ्या पाहिल्या ना वाणी, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, या 4 वाणीसुद्धा नाश पावतात. त्याच्यासाठी अविद्येचा नाश व्हायला पाहिजे. आणि हे सांगण्यासाठी ज्ञानदेवांनी सगळे दृष्टांत दिलेले आहेत. म्हणजे एकदा आपल्या शरीरातून प्राण निघून गेला की प्राणधारी देहातून सगळे हातपाय पण सुटून जातात, म्हणजे हातपायसुद्धा जातात. प्राण गेला म्हणून बाकी काही असे कार्यरत राहत नाहीत. म्हणजे सगळ्यांचं चलनवलन हे थांबून जातं. ज्या पायानं आपण चालतो, ज्या हाताने आपण सगळं कर्म करतो, ते सगळे व्यवहारमुळी प्राण गेल्यानंतर आपोआप संपतात. तसंच मनाचा स्पर्श संपला की सगळी इंद्रिय शांत होतात. म्हणजेच मनाच्या लयाबरोबर सगळ्या इंद्रियांचा लय होतो. जसा सूर्य अस्ताला गेला की त्याच्या किरणांचा पसारा संपतो. सगळी आखडून घेतात ना संध्याकाळच्या वेळेला, आणि सूर्याची किरणं ही सूर्याबरोबरच असतात. त्या दोघांची कधी फारकत करता येते का? नाही. देह म्हणले की देहाबरोबर सगळे अवयव आलेच, हातपाय आलेच. मन म्हणले की सगळी इंद्रिय आलीच. असं मन इंद्रियांपासून बाजूला राहू शकत नाही, इंद्रिय मनापासून बाजूला राहून कार्य करू शकत नाहीत. जसं सूर्य हा पश्चिमेच्या काठावर विराम पावला की त्याची किरणंसुद्धा पश्चिमेच्याच काठावर. एखादं लहान मूल हट्टी असतं, आई म्हणते मला तिकडं जायचं आहे, तर ते म्हणतं नाही मला इथेच थांबायचं, आणि मग तो हट्ट धरतो. पण शेवटी नाईलाजाने त्याला आईबरोबर जावं लागतं. सूर्याच्या किरणांनी कधी असा हट्ट धरला, तुझा बाबा मला आज कंटाळा आला, मी इकडेच थांबणार आहे, पश्चिमेला येणारच नाही, असं कधी म्हणतात का? हो, नाही म्हणू शकत. ती जगराठी आहे, ती निसर्गाचा नियम आहे. सूर्याबरोबर सगळी किरणं ही जातच असतात. असे हे सोपे सोपे दृष्टांत देऊन आपल्याला ज्ञानदेव काय पटवून देतात की ही अविद्येचा नाश झाला की या सगळ्या गोष्टीचा नाश होतो. त्या चारी वाणी ह्या काय होतात? लय पावतात. आता त्या कंधारकरांनी काल आपल्याला बरंच आपण समजावून घेतलेलं होतं, पण काही भाग त्यांच्यातला अजून आपल्याला थोडासा समजून घ्यायचा. म्हणजे अविद्येची निवृत्ती म्हणजे मोक्ष, एवढं पक्कं लक्षात ठेवायचं. मोक्ष म्हणजे वेगळं काही आपल्याला करायचं नाही. आपल्याजवळचं अविद्या, अज्ञान हे जे आहे हे सगळं नष्ट व्हायला पाहिजे. आणि अविद्या म्हणजे बंध. पुन्हा आपण या बंधनात येतो, जीवाच्या, संसाराच्या. आणि श्रीगुरूंच्या 4 वाणीतून केलेल्या उपदेशानं या अविद्येची निवृत्ती होत असते. अविद्येबरोबरच 4 वाणी आपले आश्रय असलेल्या 4 देहात विलीन होतात. काल पाहिले आपण 4 देह कुठले? स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. म्हणून गुरुच्या व्याख्यानाबद्दल काय म्हणतात? गुरोस्तु मौनम व्याख्यानम, शिष्यस्तु किंवा शिष्याते छिन्न संशय. अनेक शिष्यांबद्दल म्हणलं तर गुरु जेव्हा मौन धारण करतो तेव्हा शिष्यांचे सगळे संशय मिटतात. म्हणजे अविद्या निवृत्तीनंतर गुरूंचं मौन हेच व्याख्यान असतं. आणि मग शिष्यसुद्धा संशयरहित होतो, कारण गुरु आणि शिष्य एकच आहेत ना. म्हणून आपल्या एका उपनिषदात म्हटलेलं आहे, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया, क्षीयन्ते चास्य कर्माणि
तस्मिन् दृष्टे परावरे. परावरे म्हणजे ते परब्रह्म. तस्मिन् दृष्टे म्हणजे ते परब्रह्म पाहिल्यानंतर, परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर काय काय होतं? भिद्यते हृदय ग्रंथी. आपल्या परस्पर जे आपल्याजवळ जो काही अध्यास आहे, हृदयाच्या ज्या ग्रंथी आहेत वेगवेगळ्या, हल्ली जसं मला तर ते ग्रंथी म्हणलं की लगेच डोळ्यासमोर येतं कुठला ना कुठला तरी कॅन्सर. इतक्या प्रकारच्या ग्रंथीची वाढ होत असते आणि मग हे सगळे वेगवेगळे कॅन्सर होत असतात. तर शरीर हा परमात्म्याचा साक्षात्कार झाला रे झाला की शिष्याच्या देह आणि आत्मा यांच्या परस्पर जो अध्यास होतो, तर त्या अध्यासाच्या ग्रंथींचा नाश होतो. विद्यते हृदय ग्रंथी, ज्या ज्या ग्रंथी आहेत त्यांचा नाश होतो. आणि छिद्यंते सर्व संशय. आणि मग त्याच्या मनामध्ये जे जे काही संशय होते ते सगळे संशय नष्ट होतात. अजूनही आपल्याला म्हणजे असं शंका येते की असं होईल का, माझं अज्ञान जरी दूर झालं तरी मग मला पुन्हा संसारातलं हे करता येईल का, मला ते करता येईल का. म्हणजे आपण थोडक्यात पुन्हा त्या बंधनात पडत असतो. पण एकदा गुरूंचं ज्ञान मिळालं की या गोष्टी सगळ्या अविद्येबरोबरच या सगळ्या गोष्टी जिरून जातात. मग त्याच्याबरोबर त्या चार वाणी, कारण आता बोलायचं कारणच उरत नाही, व्यक्तही व्हायचं कारण पडत नाही, कारण त्यांना आता उरतच नाही. अविद्येमुळं, अज्ञानामुळं हे सगळं प्रत्येक वाणीला, प्रत्येक अवयवाला, इंद्रियाला हे कार्य आपल्याला पडत असतं. आता त्या दिवशी जसं सांगितलं की मध्यमा ही बुद्धिप्रधान आहे वगैरे, प्रत्येक वाणीचं स्थान सांगितलं काल आणि त्याचं महत्त्वाचं कार्य पण सांगितलं होतं. तसं दुसऱ्या प्रकारे ते सांगतात बरं का. काय म्हणतात की या ओवीचा दुसरा विषय आहे की श्रीगुरूंच्या देहातल्याप्रमाणे जीवाच्या देहातही चार वाणी आहेत. जीवात बद्ध, मुमुक्षु आणि मुक्त असे योग्यतेनुसार 3 भेद होतात. त्यापैकी मुक्ताचा विचार पुढं होणार आहे आणि बद्धांच्या 4 वाणींचा उपयोग बंधनाकरताच असतो आणि मुमुक्षूंच्या 4 वाणींचा उपयोग हा मोक्षाकरता असतो. नीट लक्षात ठेवायचं. बद्ध, मुमुक्षू आणि मुक्त असे जे 3 योग्यतेनुसार भेद आहेत, तर त्यांचा थोडासा विचार आता त्यांनी छान सांगितलेला आहे. बद्ध, तुम्ही आम्ही सगळे बद्ध आहोत, आम्ही काही वेगळे नाही, तुम्ही नाही वेगळे. तर बद्ध जीवांच्या ठिकाणी परावाणी देखील ज्ञानप्रधान असते, पण तिच्यामध्ये अज्ञानाचं ज्ञान असतं. बघा, वाणीचं जे आहे ज्ञानप्रधानता ते महत्त्व राहणारच आहे, पण अज्ञानाचं ज्ञान असतं. म्हणजे आपण जे नेहमी पाहतो की 2 आहे, जी अज्ञानी मनुष्य किंवा सामान्य मनुष्य आणि परमार्थातला कुठलाही संत, साधू किंवा जनक या सगळ्याच्या पलीकडे गेलेला आहेत. तर दोघांचे व्यवहार तसे सारखेच दिसतात, पण हा जगाला खरं मानतो आणि तो परमात्म्याला खरं मानतो. म्हणजे त्याची परावाणी अज्ञानाला खरं मानणारी आहे आणि त्याची परावाणी ज्ञानाला खरी मानणारी आहे. म्हणजे आपल्याला जो बद्ध आहे त्याला अज्ञानाचंच ज्ञान असतं आणि बद्ध म्हणतो मला ब्रह्मबिंब काही कळत नाही, मला जगाचं पूर्ण ज्ञान नाही, मी अत्यंत जड, मूढ, अज्ञानी आहे, असं त्याला ज्ञान असतं आणि ते ज्ञान त्याच्या परावाणीत राहतं. म्हणजे नाही अशा अर्थानं ज्ञान राहतं, अज्ञानाचं ज्ञान राहतं. आता काल सांगितलं तसं पश्यंती वाणी ही मनप्रधान आहे, पण ती बद्ध जीवाच्या मनात काय करते बघा. आपल्याला जरा खुट्ट झालं की काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, दर्प, अभिमान, सगळ्या वैषयिक इच्छा, तृष्णा, आशा, असमाधान, चिंता, दुःख, दैन्य हे सगळे दोष राहतात. म्हणजे जो बद्ध आहे त्याच्या ठिकाणी हे सगळे दंभो, दर्पो, अभिमानश्च 16वा अध्याय पाठ असेल तर वेगळं काही पाठ करायची गरजच नाही. क्रोध, पारुष्यमेवच, तर त्या सगळ्या गोष्टी ह्या बद्धाच्या ठिकाणी असतात. म्हणजे त्याची पश्यंती वाणी मनप्रधान आहे, पण त्या बद्धाच्या मनात, त्या जीवाच्या मनात हे सगळं असतं. आणि मध्यमा वाणी जी आहे किंवा मध्यमा जी आहे
ती बुद्धिप्रधान आहे. मी पश्यंती वाणी मनप्रधान आहेच सांगितलं ना. काही चुकून बोलले असेल चुकीचं तर बघा. पश्यंती वाणी मनप्रधान आहे आणि ती बद्धाच्या जीवात मनामध्ये सगळं निर्माण करते, क्रोध मत्सर वगैरे. आणि मध्यमा वाणी जी आहे ती बुद्धिप्रधान आहे आणि ती बद्ध जीवाच्या बुद्धीत भ्रमज्ञानाचा संचार करते. म्हणजे संचार आहे, बुद्धीचं कार्य करते पण सगळा भ्रम निर्माण करते. आणि जीव ब्रह्मातील भेद खरा आहे, जगातील भेद आणि नानात्व खरं आहे. बघा सगळं हे आपल्याला खरं वाटतं या मध्यमा वाणीमुळं. देहच आत्मा आहे हे ज्ञान खरं आहे. स्त्री पुत्रांविषयी ममत्व असणं, ममतेचं ज्ञान असणं, हे सगळं ह्या मध्यमेमुळं होते. आणि इतर व्यावहारिक ज्ञानं जी आहेत ती प्रतिपादन करणारी भौतिकशास्त्र आपल्याला प्रिय वाटतात, असा त्यांच्या बुद्धीचा निश्चय असतो. जे त्यांची बुद्धी निश्चय करते. फक्त फरक आहे की ती परमार्थातलं काहीच मानत नाही, इतर सगळं मानते, व्यवहारातलं मानते. दोन जर हुशार लोक असतील, अगदी बुद्धिमान असतील, पण एक आहे पारमार्थिक मार्गावरनं जाणारा आणि एक आहे व्यावहारिक याच्यावरनं जाणारा, तर दोघांमधले संवाद बघा. लोक म्हणतात म्हणजे घरात राहून, जसं जळात राहून माशाशी वैर कशाला, जळात राहून माशाशी वैर कशाला असं म्हटलं जातं. तो मासा वैर करत नाही जळाशी, तसं आपण म्हणतो म्हणजे संसार करायचा नाही, मुलाबाळांबद्दल प्रेम ठेवायचं नाही, त्यांचं काही करायचं नाही, असे बघा वाद होतात आत्ता. आपण सुद्धा अशी भावंड मैत्रिणी किंवा असे घरातल्या जावास नंदा वगैरे जमल्या, म्हणतात नाही हो आम्हाला हे हा म्हणजे मुलांचं यांचं करू नये असं नाही आहे, पण त्यांच्यामध्ये रमत असताना किती रमायचं, तेच फक्त सर्वस्वी मानायचे आणि त्या भगवंताचं बिलकुल स्मरण करायचं नाही. कालच कोण मला भेटलं होतं आणि मी असे सांगत होते की हे तर करायचं आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला भगवंत आठवला पाहिजे. प्रत्येक क्षणी आपल्याला त्याचं स्मरण चिंतन हे राहायला पाहिजे आहे. फक्त एकमेव या संसारामध्ये रमून चालणार नाही. तर ही भौतिकशास्त्र बघा ना. लोक म्हणतात काय तुमचं काय अध्यात्मशास्त्र, दाखवू शकता का तुम्ही ब्रह्म, दाखवू शकता का कुठला आत्मा आहे वगैरे. आणि त्याचे बरेच प्रयोगही चाललेले असतात. मागं मी ज्ञानेश्वरांच्या इथल्या आळंदीच्या समाधीबद्दलचंही सांगितलं. समर्थांच्या इथे सुद्धा काही लोक गेलेले होते गडावर आणि त्यांनाही असं वाटतं की हे सगळं झूट आहे, पण तिथं बघा ही रेंज जातच नाही आहे. म्हणजे तिथं या लहरी, कृत्रिम लहरी, हे सगळं काही त्याची मर्यादा आहे. तिथे फक्त परमार्थातलं जे काही असेल ते तिथं छान चालतं आणि माणसाचं मन प्रसन्न शांतच राहतं. क्षणभर बघा ना, आत्ता मी छान बोलते आणि मगाशी ते सुरू करतानाच नेमका एका मैत्रिणीचा म्हणू की एका छोट्या ह्याचा फोन आला. आता तो जर नाही घेईन तर ती तासभर मला हे होईल. म्हणजे शेवटी आपल्याला तिथं सांगावं लागलं की माझा आत्ता क्लास आहे, तू 1 तासाने माझ्याशी बोल किंवा माझ्याकडे ये. पण ह्या मर्यादा आपल्याला घातल्याच पाहिजेत, नाहीतर मग आपल्याला दोन्हीतला भेदही कधी लक्षात येणार नाही आणि भौतिकशास्त्रच खरी वाटत राहतात. लोक म्हणतात गंगेत जाऊन काय स्नान करायचे, जल म्हणजे H2O. पण त्या H2Oच्या मागे जी भावना आहे की ती आमचं पावित्र्य ठेवते, आमचं पाप नष्ट करते. त्याच्यामुळं खरंच आता तुम्हाला मी मागचा एक कधी अनुभव सांगितला असेल तर, सहज गंगेवरनं निघाला तर आपल्याला 4थी वाणी अजून समजून घ्यायची आहे. पण त्या गंगा जलाला तुम्ही 5-10 वर्ष जरी घरामध्ये ठेवलं ना, बाटलीमध्ये किंवा ज्या कशात, काहीही होत नाही. हा अनुभव घेतलेली. अशीच आम्ही आणलेली होती गंगा, मोठाले कॅन भरून, बाटल्या भरून आणि घरात ठेवलेली होती. तर खूप दिवस होते आणि आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा किंवा कोणाला द्यायचं तेव्हा किंवा जेव्हा आपल्याला स्नान अशा वेळेला आपण घेतो की तीर्थ म्हणून ते जल पित असतो. तर माझी मुलगी लहान होती आणि ती म्हणाली आई काय गो किती वर्ष ठेवायचं हे जल, म्हणेन उगचच ठेव. बघा पसारा वाटतो मुलांना, उगचच ठेवायचं त्यांनी. आणि तिनं खरंच सांगते म्हणजे ती लहान होती, तिला त्यातल्या भावना किंवा पावित्र्य कळण्याच्या पलीकडची होती आणि तिनं ते सगळं जल किंवा गंगा ती सगळी बाहेर येऊन ओतून टाकली आणि माहिती नाही पण दुसऱ्या दिवशी ती तापानं फणफणली. आता अज्ञानातनं अशा गोष्टी होतात
मग ती म्हणे तू मला आधी का नाही सांगितलं? म्हणलं अगं मी तुला सांगत होते की ते गंगा जल म्हणजे पवित्र तीर्थ असतं आणि त्याचा असा अवमान करायचा नाही, त्यानं काहीही होत नाही. तर हा अनुभव आता छोट्या छोट्या गोष्टी असेल कदाचित तुम्ही म्हणाल जे असं, पण हे मान्यावर आहे. शेवटी मानणं आणि व्यावहारिक ज्ञान, ही भौतिक ज्ञानं आणि आध्यात्मिक याच्यात खूप फरक आहे. तर ही मध्यमा जी आहे ही बुद्धिप्रधानच आहे, फक्त ही देह हे सगळं मानणारी आहे, त्याच्यातल्या सगळ्या संसारातच रमणारी आहे. आणि आत्मा वगैरे हे काही न मानता पुत्रांविषयी ममत्व, स्त्रियांबद्दल ममत्व, आपल्या घरातल्यांबद्दल ममत्व आणि हेच खरं आहे मानणारी आहे. आणि वैखरी वाणी जी आहे ती क्रियाप्रधान आहे. बघा आता एक 10 मिनिट तुम्ही घरात शांत बसून बघा. मी पण खूपदा ठरवते, आता त्या महाराजांच्या 9 तास मौन धरतात किंवा खूप लोक सगळे बघा संत महंत मौनामुळे त्यांना सगळ्या गोष्टी श्राद्ध होतात. पण तुम्ही घरामध्ये ठरवा बरं मौन करायचं, कारण ती क्रियाप्रधान आहे. तुम्ही जर बोलणार नाही तर सगळा हाहाकार होऊन जाईल. सांगितलं नाही बाबा दूध तापत ठेवले तर ते उतू जाऊन जाईल, कुणाला बोलवलेलं आहे त्याला अमुक अमुक द्यायचे ते देणं होणार नाही, ज्या काही गोष्टी त्या महत्त्वाच्या असतील त्या म्हणजे आपल्याला ही वैखरी व्यवहारात वापरावीच लागते. पण जो विषय ह्या वरच्या 3 वाणीमध्ये आहे तोच बद्ध जीवांच्या वैखरीत आहे. त्याविषयीच ही वैखरी वाणीनं आपण अकारण बडबड करतो. खरंच ना, काही वेळेला वाटतं ना की जोपर्यंत आपण हे सगळं छान ऐकतो, छान मंत्र म्हणत असतो, रामनाम घेत असतो, काही गीतेचे अध्याय म्हणतो, काही स्तोत्र म्हणतो, सकाळच्या वेळेला असा तो प्रसन्न वेळ, आता मी पहाटे जातो तुम्ही जात असाल, काकड आरती 1 तास म्हणजे अक्षरशः मंत्रमुग्ध, सगळं देहभान सगळं विसरून जातो आपण. पण या बद्ध जीवांच्या 4 वाणींचा उपयोग हा बंधना करताच होतो. म्हणजे ज्या वाणी आपल्याला मुमुक्षुला किंवा मुक्ताला चांगल्यासाठी उपयोगी पडतात त्याच या बद्धाला अडकवण्यामध्ये किंवा बंधनात बद्ध अवस्थेत अडकून ठेवतात. अविद्याच त्यांची शिल्लक राहते. आता मुमुक्षूच्या परावाणीमध्ये मात्र ब्रह्माचं परोक्ष ज्ञान असतं. म्हणजे फरक आहे. बुद्धिदेवानं सगळ्यांना सारखीच दिलेली. आणि पश्यंती वाणीत विवेक असतो. मगाशी जे सांगितलं ना, दंभ दर्प मत्सर त्याच्या विरुद्ध आहे सगळं. मुमुक्षूच्या बाबतीत विवेक असतो, वैराग्य असतं, इंद्रिय निग्रह असतो, गुरुसंगती असते आणि चांगली साधनं करण्याचा मनात संकल्प येतो. आता आपल्याला वाटतं की नाही नको बाबा आता काही दुसरं नको, खरंच छान वाटते, ज्ञानेश्वरी छान वाटते, अमृतानुभव चांगला वाटतो, दासबोध छान आहे, मनाचे श्लोक छान आहेत, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्येच आता गोडी वाटायला लागली. आणि मध्यमा वाणीमध्ये श्रवण मनन निदिध्यासन करून जी महावाक्य आहेत तत्वमसी वगैरे, अहम ब्रह्मास्मी वगैरे, तर त्याचा निश्चय ह्या बुद्धीनं केलेला असतो मुमुक्षूच्या बाबतीत. आणि वैखरी वाणी काय करते, गुरुला ब्रह्मविषयक प्रश्न विचारते. त्यामुळं मुमुक्षूंची अविद्या गेलेली नसते, अगदी गेलेली मेलेली नसते, पण निशक्त म्हणजे ज्याला अशक्त म्हणतात त्याची शक्ती संपलेली असते. आणि तत्त्वज्ञान होताच ती अविद्या मरून जाते आणि तो मुमुक्षूसुद्धा मुक्त होतो. सारांश काय की गुरूंच्या ठिकाणी ज्या 4 वाणी आहेत त्या अविद्येबरोबर जशा क्षीण होतात तशा मुक्त शिष्याच्याही वाणी महाकारणादी देहासह नष्ट होतात. म्हणून ही जी आत्ता आपण घेतलं, देहासवे हात पाये, जाती मनासवे इंद्रिये, का सूर्यासवे जाये किरण जाल, हा एक दृष्टांत दिला की ह्या वाणी कशा कार्यरत होतात मुमुक्षूंच्या बाबतीत. आणि बद्धांच्या बाबतीतही होतील, त्यांनी जर इच्छा धरली मोक्षाची आणि या सांगितलेल्या सगळ्या दृष्टिकोनात बदल केला, आचरणात बदल केला, तर तोही मुमुक्षूकडे वाटचाल करू शकतो. अजून एक पुढची ओवी घ्यायची आज आता आपल्याला. 4थी ओवी आहे. ना तरी निद्रेची ये अवधी, स्वप्ने मरती आधी, तेवी अविद्येचे संबंधी अटती इया. नातरी म्हणजे नाही तर, आपण जसं म्हणतो तसं आहे ते. निदेची ये अवधी. आता काहींनी निद्रा शब्द वापरलाय, काहींनी निदे, पण ह्यांनी
ज्ञानदेवानी बऱ्याच वेळेला निद शब्दच, काल परवाच्या ओवीमध्ये तसाच होता. तर नातरी निदेची ये अवधी, स्वप्ने मरती आधी, तेवी अविद्येची ये संबंधी आठती. या छान उदाहरण दिलेलं आहे आणि हे रोज आपण अनुभवत असतो. आणि किती वेळा हा निद्रेचा दृष्टांत ज्ञानदेव देतात, ज्ञानेश्वरी ते देतात, चांगदेव 65 दिलेलं आहे, अमृतानुभवच्या मागच्या 2ही प्रकरणात दिलेलं आहे. आताही पुन्हा तोच सांगतायत की निदेची अवधी म्हणजे निद्रा नाहीशी झाल्यानंतर, नाहीतर स्वप्ने मरती आधी. एकदा आपली झोप संपली की राहतं का हो स्वप्न? तुम्ही जागे होऊन ते स्वप्न बघू शकता का? कंटिन्यू करू शकता का? नाही, जरा थांबा, मला थोडंसं ते माझं राहिले अपुरं. असं होत नाही. जशी निद्रा संपते तशी स्वप्नही लयाला जातात. तेवी अविद्येची ये संबंधी आटती. या तेवी म्हणजे त्याप्रमाणे अविद्येची. आता अविद्या म्हणजे काय? खूपदा झालं आपलं सांगणं, अज्ञान. तर अज्ञानाच्या अविद्या नाश पावली की अज्ञान नाश झालं, अज्ञानाचा नाश झाला की अविद्येबरोबरच काय होतं? तिच्या संबंधानं ज्या ज्या गोष्टी आहेत, या 4 वाणी आहेत, या 4 वाणीसुद्धा आटतात. म्हणजे त्यांचा अविद्येशी संबंध राहत नाही. आत्ता जे 2 भेद सांगितले, बद्ध, मुमुक्षु, तर त्या मुमुक्षूच्या बाबतीत आता ह्या 4ही वाणींची गरजच राहत नाही. बद्ध मात्र त्याच्यातच पुन्हा आखडलेला असतो. निद्रा संपली की स्वप्नांचा नाश होतो. त्याप्रमाणे अविद्येचा नाश झाला की अविद्येचं जे कार्य आहे, या 4 वाणी आहेत, त्यांचाही नाश होतो. आता खंदारकर सुद्धा त्याबद्दल तेच सांगतात की झोप ही काय आहे? झोप संपण्याच्या मर्यादेपर्यंत येतात. म्हणजे संपत असतानाच, म्हणजे जागृती व्हायला लागताच त्याच्या आधीच स्वप्न संपतं, स्वप्न मरतं. मग आता बघा, पहाटे मला समजा 3 वाजता जागेल आणि स्वप्न एखादं पडत असेल तर ते 3 वाजताच संपणार. एखादं जर 5-6पर्यंत झोपत असेल, आता सकाळी कोण सांगत होते महाराज की दिवस कधी उजाडतो, पाहिलं आम्ही की ते आपलं सगळं 3 पासून 7पर्यंत सगळं कार्य छान छान होतं, किंवा 4 ते 7, 3:30 ते 7. नंदाताई वगैरे आहेत अनुभव, आता सगळेजण अयोध्येतही जाऊन आले. 1:30-2लाच त्यांना सगळं जाग येत होती आणि त्या भगवंताच्या दर्शनासाठी जात होते 2:30 ते 3 वाजता. मग ही जी आहे ना, ही मुमुक्षूची वाट आहे. तर पुन्हा त्यांना ते स्वप्न पडणार नाही किंवा पुन्हा ते स्वप्न अनुभवायला येणार नाही. म्हणजे एकदा झोपेची मर्यादा जिथे संपते तिथं जसं स्वप्न संपून जातं, त्याचप्रमाणे तेवी म्हणजे त्याप्रमाणे अविद्येची ये संबंधी आटती. या आटून जाते. या म्हणजे या वाणी काय आटून जातात? तर अविद्येशी, म्हणजे अविद्या संपली, निवर्तली किंवा ती वळून गेली, म्हणजे संपून गेली की तिच्याशी संबंधित असलेल्या या म्हणजे ह्या ज्या 4 वाणी आहेत, या 4 वाणीसुद्धा देहासह त्या जीवत्वासह आटून जातात. आणि मग तो जीवो ब्रह्म एव न अपरहा, जीव हाच परब्रह्म आहे, हे त्या जीवाला त्याचा अनुभव येतो आणि मग तो दोन्हीत भेद नाही हे समजतं. इतकं सगळं थोडं म्हणजे हळूहळू आपण एकेका पायरीवर चाललेले आहोत. अशी आपल्या पण मनामध्ये एक हे व्हायला पाहिजे, आपल्या मनाची पण हळूहळूशी तयारी व्हायला पाहिजे की आता एकदा या देहाच्या याच्यातून पलीकडं गेलो, देहावरचं सगळं भान म्हणा किंवा सगळ्या ज्या भावना आहेत, सगळं जे प्रेम आहे, देहाचे सगळे सोपस्कार आहेत, हे हळूहळू कमी करत गेलं की आपण वरच्या पायरीवर जाणार. मग मुमुक्षुत्वाकडं वाट केली की आता ह्या 4ही वाणींचं पण काही आपल्याला आवश्यकता पडणार नाही. म्हणून गिर्वाण अनुभवामृतामध्ये म्हणतात, निद्रा अवसानात प्रथमं नश्यन्ति स्वप्नदृष्टयः. किती छान आहे बघा. निद्रा अवसानात, अवसान म्हणजे संपणं, निद्रा संपता प्रथमं पहिल्यांदा काय होतं त्याच्या आधीच नश्यन्ति स्वप्नदृष्टयः, स्वप्नातले जे दृष्टांत आहेत
ते सगळे संपून जातात. तथैवा विद्येया सार्धम तथैव अविद्येया सार्धम. त्याचप्रमाणे अविद्येच्या बरोबर नश्यन्ते एतापरादयः. खूप सुंदर सांगितलं. नश्यन्ति एताः परादयः. परादयः म्हणजे परा पश्यन्ति मध्यम वैखरी. या चारही वाणी सारखं चारचा उल्लेख कशाला करायचं? परादी म्हणलं की त्यात आलं. तर या सगळ्या वाणी संपतात, नष्ट होतात. अभंग अमृत याच्यामध्ये म्हणतात स्वरूपानंद, किंवा जैसी निद्रा संपता क्षणीच, किंवा जैसी निद्रा संपता क्षणीच, स्वप्ने ही ती साच हारपती, स्वप्ने ती ही साच हारपती. तैशाचारी वाणी जाती मावळून, तैशाचारी वाणी जाती मावळून, अविद्या लोपोन जाय तेव्हा. अविद्येचा जेव्हा लोप होईल ना तेव्हा या वाणीसुद्धा संपून जातात. आत्ता मात्र आपल्याला वाणीशिवाय मी म्हणलं तसं एकही घरातलं कार्य होणार नाही. खाणाखुणा केल्या तरी कळत नाही. म्हणून मग ते सगळं जे काही पारमार्थिक किंवा जे काही आपल्याला आध्यात्मिक कार्य असेल, साधन असेल, ती सगळे उठण्यापूर्वी करायची असते. म्हणून पहाटेचा तो ज्ञानेश्वरीचा वर्ग छान वाटतो. आता आपल्याला संध्याकाळची वेळ आहे. आत्ताही थोडीशी त्या मनाने शांतता असते, पण तरीसुद्धा पहाटेसारखा वेळ उत्तम वेळ कुठलाच नाही. म्हणूनच वि. कुलकर्णी तेच सांगतात की नीज संपत आली की आधी स्वप्न संपतात. तसं अविद्येशी संबंधित असणाऱ्या या चार वाणीसुद्धा आधीच आटून जातात. आता त्यांची गरज आधी पडतच नाही, नंतर पडतच नाही. म्हणजे झोप संपत येण्याच्या क्षणाआधी ही स्वप्न मरून जातात. त्याप्रमाणे अविद्येचे, या भ्रमाचे सगळे नातेवाईक म्हणजे हे चार वाणी या सगळ्या आटून जातात असं मानसीताई पण सांगतात. आता हे तिन्ही दृष्टांत लक्षात ठेवा, ओळीनं सांगितलेले आहेत. म्हणजे देहासवेचा एक आहे, आणि आत्ता जो पाहिला तो हातपाय गेल्यानंतर, आणि तिसरा निद्रेचा. हे 3 दृष्टांत आता आपल्याला झालेले आहेत. आता याच्या पुढे अजून एक दृष्टांत सांगणार आहे, त्याच्या अगोदर थोडंसं आपण बघूया. आता ही जी मुमुक्षूची अवस्था आहे, मुमुक्षूचा परमार्थ अगदी व्यवस्थित चालतो. तिन्ही चारी वाणी त्याच्या आता कार्यरत राहत नाहीत. म्हणजे तो मुक्त झाला तरीसुद्धा ज्ञानाच्या ऋणात राहतो, थोडासा राहतो. त्याच्यात किंचित बदल होतो. किंचित बघा कसा बदल होतो तो फार सुंदर अशा पुढच्या दृष्टांतांनी दिलेला आहे. तेवढा एक दृष्टांत आज आपण घेऊया. म्हणजे मुमुक्षूच्या मध्ये सुद्धा बदल होतोय, पण त्याच्या पहिल्यापेक्षा त्याचं रूपांतर कसं होतं त्याच्यासाठी सुंदर दृष्टांत देत आहेत. मृते लोहे होती ते रसरूपे जीती, मृते लोहे होती ते रसरूपे जीती, जळोन इंधने येती वन्ही दशे. 2 उदाहरणं दिली. मृते लोहे होती ते रसरूपे जीती, जळोन इंधने येती वन्ही दशे. आता मृते म्हणले बरं का, लोहे म्हणजे लोह इत्यादी असं म्हणायचे. फक्त लोह म्हणजे लोखंड हा जो अर्थ आहे तसा त्यांना घ्यायचा नाही. आणि मृते म्हणजे मरण पावल्यानंतर, म्हणजे मारल्यानंतर. आता लोहादी धातू किंवा मग त्यात सुवर्णसुद्धा येतं. आपल्याला सोन्याचं जास्त महिलांना दृष्टांत आवडला असता, पण आता इथं त्यांनी लोहे घेतलेलं आहे. तर सोनं काय किंवा लोखंड काय भट्टीत टाकलं की काय होतं हो, रसरूपे जीती. जीती म्हणजे जिवंत राहतं. म्हणजे ते रसरूपानं जिवंत राहतं. आधी त्याचा रस होतो की नाही कुठल्याही धातूचा. इथे लोहे मृते म्हणले, म्हणजे लोहासारखे सगळे जे धातू आहेत ते मरण पावल्यानंतर. पण कसे मरण पावतात तर ते अग्नीत घातले, त्यांचा रस झाला की त्याचा जो घट्टपणा आहे किंवा कडकपणा किंवा ज्या आपल्याला रूपात दिसतं लोखंड असेल
सोनं असेल, तर ते आता नंतर दिसत नाही. त्याचा परिणाम काय होतो? रसरूपात होतो किंवा घनरूपात होतो. आणि रसरूपे जिती, ते रसरूपाने जिवंत राहतं. तसं किंवा कदाचित भस्मरूप पण होतं. म्हणून पुढे म्हणलेलं आहे, जळोन इंधने येती वन्नी दशे. काहींचं भस्म पण होतं. आता बघा, कालच आम्ही त्या तुम्हाला त्या दिवशी म्हणलं ना, पांगरीच्या इथं गेलो. आपण सगळे यज्ञ करतो, त्याच्यामध्ये भरपूर इंधनं टाकली जातात, सगळ्या समिधा टाकल्या जातात वेगवेगळ्या वृक्षांच्या, वेगवेगळ्यांच्या, आणि त्याचं चांगलं अगदी प्रज्वलित असा आधी हे होत असतो, अग्नी होत असतो, आणि तो शांत झाला की त्याचं फक्त भस्म तयार होतं. म्हणजे आपण ती काय म्हणतो, उदी म्हणा, किंवा ती जी आपल्या कपाळाला ह्याला लावण्यासाठी औषधी असं तिचं एक, किंवा मनातून पावित्र्य म्हणून ती लावत असतो. तर तसं जळोनी इंधने येते. आता इंधन हा शब्द वापरलेला. इंधन म्हणजे कुठलंही असेल. मग आता आपण घरात पूर्वी जेव्हा वापरत होतो तेव्हा बाभळीचे, आहे ना, लिंबाची, ज्या ज्या कुठल्या वृक्षांची झाडं असतील त्याला इंधन म्हटलं जातं. आता यज्ञाच्या दृष्टीनं मी म्हटलं तसं समिधा, त्याला इंधनच म्हटलं जातं. म्हणजे इंधनाचाच भाग आहे, आणि ते आपण अर्पण करत असतो यज्ञामध्ये. मग ती जी लाकडं आहेत, इंधनचा अर्थ आपण आता लाकूड असं घेऊया, तर ती जळूनी इंधने येती वन्ही दशे. येती वन्ही दशे. एकदा ती लाकडं जळली की मग कशाचं रूपांतर होते त्यांचं? वन्ही दशेला, म्हणजे वन्हीच्या, विस्तवाच्या अवस्थेला येतात. अगदी छान लाल लाल बघा तो वन्ही आपण पाहतो, असा प्रज्वलित झालेले पूर्वीच्या चुली शेगड्या डोळ्यासमोर आणा, किंवा आत्तासुद्धा यज्ञाच्या वेळेला तो आपल्याला दिसतो की आधी ज्वालारूपानं असतो, आणि अगदी छान त्याचे ज्या वेळेला फक्त जी लाकडं असतात किंवा ज्या समिधा असतात त्या लाल 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 अशा छान अगदी विस्तवाच्या अवस्थेत आपल्याला दिसतात. म्हणजे पूर्ण त्यांचा नाश झाला का हो? मगाशी जे आपला जिथपर्यंत आलो होतो की चारी वाणी शांत होतात. पण आता काय होतंय? तो जो मुमुक्षी आहे त्याची थोडीशी बदललेली आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, एक सुभाषित आहे, हेमनहा संलक्षते यज्ञौ. हेमनहा म्हणजे सोनं, संलक्षते म्हणजे चांगलं उठून दिसतं, अग्नौ म्हणजे अग्नीमध्ये. अग्नीमध्ये टाकल्यानंतर सोनं जास्त तेजस्वी होतं. तसंच ही सगळी लाकडं किंवा जे काही इंधन आहे ते अग्नीमध्ये टाकल्यानंतर ते छान प्रज्वलित होतं, त्या अवस्थेला जातं. लाकूड अवस्थेतनं त्या अवस्थेला जातं. तसा जो मनुष्य आहे, मुमुक्षू आहे, तो सुद्धा असा तेजस्वी होतो. त्याच्याकडे जे काही दोष असतील ते सगळे त्याचे संपून जातात. आता मगाशी सांगितलं तसं त्या चार वाणी पण लोप पावतात, पण या लोहासारखं किंवा सुवर्णासारखं त्याचं शरीर, हे शरीर मन काही आता उरतच नाही आहे. फक्त तो तेजस्वी होतो किंवा सगळ्या चांगल्या गोष्टी त्याच्याजवळ उरतात. म्हणजे काष्ठ नष्ट झालं तरी त्या निखाऱ्यांच्या रूपानं शिल्लक असतं, आणि वन्नी हा विशेष भावाला प्राप्त होतो. पण काष्ठामुळं वन्नी होतो, आणि वन्नीनंतर सगळं शांत होतं. तर म्हणून गिरवाणवाणीमध्ये काय म्हणतात बघा. आता हे जे 3 श्लोक, मगाशी जे 2 झाले ते, आणि हा 3रा श्लोक, 3, 4, 5, याला एकत्रित सगळी ती एक काय म्हणू आपण संदर्भ आहे. तर त्याला कुलक असं म्हणण्याची पद्धत आहे संस्कृतमध्ये किंवा मराठीत. रसरूपेण जीवंती मृतलोहादिधातव. आदी म्हणलं, लोहादिधातव रसरूपेण जीवंती. हे जे लोहादी धातू आहेत हे रसरूपाने उरतात. दग्धम धनानी संयांती यथा वन्यदशां पुनः. आणि मग दग्धदशेला, दग्ध म्हणजे जळल्यानंतर, संयांती म्हणजे त्या रूपाला जातात, यथा वन्यदशां पुनः, वन्नीची अशी दशा त्यांना प्राप्त होते. म्हणून अभंगामध्ये म्हणतात, जरी लोह धातू टाकिली मारून, जरी लोह धातू टाकिले मारून, तरी रसायन रूपे राहे.
त्याचं रसायन बनतं. म्हणून बघा रसायन करतात, पुन्हा त्या आपण हल्ली म्हणतो ना प्लॅस्टिकचं सुद्धा रिसायकल, पुन्हा पुन्हा ते हे करून पुन्हा त्याच्या वस्तू बनवल्या जातात. आता हे हल्लीच्या काळात प्लॅस्टिक आलं, पण पूर्वीचे हे सगळे धातू डोळ्यासमोर आण. तांब आहे, पितळ आहे, कथीलसुद्धा होतं धातू. तर ह्या सगळ्या धातूंचं आणि सोनं चांदी आठवतात नाही का. आपले वेडेवाकडे झालेली भांडी काय करायची, स्टील मात्र तेवढ्या प्रमाणात नाही हे घेतली जात नाही मोड, कारण ते तेवढं आठवता येत नाही, पण त्याच्यावरही काही परिणाम करून करत असतं. तर जरी लोह धातू टाकीती मारून तरी रसायन रूपे राहे. मग रसायन रूपात हे धातू राहतात. ना तरी इंधन टाकीले जाळून, तर कुठलंही इंधन जाळून टाकलं तरी राहे खूण निखाऱ्यांची, तरी त्यांची खूण निखाऱ्यांची राहत असते. आता याच्यावरून पुढे जे अनुमान काढतील ते पुढच्या ओबीत आपण बघूया. म्हणजे सगळं हे सगळ्या धातूंवरून किंवा सगळ्या या उदाहरणांवरून सांगायचं आहे काय की वेगळ्या त्याला हे दिल्यानंतर वेगळ्या रूपामध्ये सुद्धा ते शिल्लक राहतंच, पूर्ण काही संपत नाही, त्याचं रूपांतर होतं फक्त. म्हणजे अग्निरूपात ही लाकडं जशी असतात किंवा रसरूपात जसे धातू असतात किंवा भस्मरूपातही काहींनी म्हटलं तसं आता हा काय म्हणू आपण, अविद्या नष्ट झाल्यानंतर जो मुमुक्षू आहे तो तसा शांत राहतो. म्हणजे त्याची रूपांतर होतं त्याच्या सगळ्याच वागण्यात बोलण्यात सगळं त्याचं हे सगळं थंडावतं, सगळ्या गोष्टी संपून जातात असं आता आपल्याला पुढच्या ओवीमध्ये सांगतील. पुढची ओवी आपण उद्या घेऊयात. तर तेच दृष्टांत पण ज्ञानदेव कसे चपखल आपल्याला समजावून सांगतात ती 6वी ओवी उद्या बघूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयःवचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आरती म्हणायची आहे कोणाला? आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगीत नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची.
रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेधला माझ, आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. इथेच आता आपण वाणीला विराम देऊया. मॅडम